मित्रांनो, हा खरंच तोच चराटापाटा आहे का, जो कधी छोटासा चोक होता? आज तो बीटचा मॉडर्न एंट्री पॉइंट बनलाय. नमस्कार, मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात रोहन अनफिल्टर्ड, माझं बीट सिरीज. या सिरीजमध्ये आपण बीटमधील बदल, विकास आणि ग्राउंड रियालिटी तो अगदी जवळून पाहतो. आजचा व्हिडिओ आहे चराटापाटा, जो आज पूर्णपणे बदललेला आहे आणि खरंच ओळखू येत नाही. एकेकाळी चराटापाटा म्हणजे एक छोटासा चोक, ना व्यवस्थित वळण, ना ट्रॅफिक कंट्रोल, ना लाईटिंग, ना साफ रस्ता. संध्याकाळी इथून जाणं म्हणजे रिस्कच, वाहनांची गर्दी आणि गोंधळ. लोक फक्त पास होण्यासाठी हा चौक वापरायचे. पण आता पिक्चर कम्प्लिटली बदलला आहे. आजचा चराटापाटा म्हणजे एक डिझाईन केलेला, प्लॅन केलेला सर्कल, सुंदर आणि स्पष्ट सर्कल डेव्हलपमेंट, योग्य वळण, व्यवस्थित क्रॉसिंग एरिया आणि सर्वात महत्त्वाचं प्रॉपर लाइटिंग सिस्टीम. रात्री हा परिसर पूर्णपणे उजळलेला दिसतो. हा पाटा आता फक्त चौक नाही, तो 3 महत्त्वाच्या दिशांना कनेक्टिंग पॉईंट बनलाय. दक्षिण बाजू चराटा गाव आणि पालवण परिसर, पूर्व बाजू बीड शहर तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे, पश्चिम बाजू बीड-नगर हायवे व त्या मार्गावर असलेली महत्त्वाची गावे. म्हणजेच हा फाटा आता बीडच्या ट्रॅफिकचा मुख्य कंट्रोल पॉईंट बनलाय. आणखी एक मोठा प्लस पॉईंट म्हणजे बीड-नगर हायवेचे रिडेव्हलपमेंट झालं आहे. त्यामुळे या फाट्याची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे. वाहतूक आता स्मूथ आणि फास्ट झाली आहे. आज इथे उभं राहिलो एक गोष्ट जाणवते, हे फक्त काम पूर्ण झालं नाही, तर एक प्रॉपर प्लॅनिंग दिसते. लोकांचा कॉन्फिडन्स वाढलाय. आज लोक इथून कॉन्फिडेंटली जातात, बाकीचा प्रोसेस हे पडतो आणि सर्वात महत्त्वाचं, हाच तोच चराटापाटा आहे का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. जो चोक कधी फक्त एक ठराविक अंतर ओलांडण्यासाठी होता, आज तोच बीडमध्ये एंट्री हाताने इम्प्रेशन बनतोय. आणि अशीच बीडमधील डेव्हलपमेंट सिरीज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझं बीड सिरीजमध्ये अजून खूप मोठे बदल दाखवायचे आहेत. मी रोहन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.